पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जातनिहाय जनगणनेची मागणी करणार मंत्री छगन भुजबळांची माहिती। तर एससी प्रमाणे ओबीसींनाही निधी मिळावा, तो निधी मिळण्यासाठी जातनिहाय जनगणना महत्त्वाची, भुजबळांची प्रतिक्रिया। ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देता येणार नाही हे 4 आयोगांनी सांगितलंय, मंत्री छगन भुजबळांचं वक्तव्य। मंत्री छगन भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा, समता परिषदेच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची मागणी। पक्षांतर्गत गटबाजी आणि तिकीट नाकारल्यामुळे भुजबळांचे कार्यकर्ते आक्रमक। मुंबईत समता परिषदेची बैठक संपन्न, बैठकीत निवडणुकीच्या निकालावर सविस्तर चर्चा झाल्याची मंत्री छगन भुजबळांची माहिती। छगन भुजबळ हे परिपक्व राजकारणी, न्याय मिळत नाही म्हणून राजीनामा देणार नाहीत, गिरीश महाजनांनी व्यक्त केला विश्वास। छगन भुजबळांबद्दल समता परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या भावना वैयक्तिक, ओबीसी आरक्षणावर भुजबळांची भूमिका ठाम, मात्र जाणीवपूर्वक त्यांच्याबद्दल अपप्रचार केला जातोय, अमोल मिटकरींचा आरोप। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडेंनी लक्ष्मण हाकेंची घेतली भेट, ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का कसा लागत नाही हे सरकारनं सांगावं, पंकजा मुंडेंचा सरकारला सवाल। चुकीच्या पद्धतीनं सर्टिफिकेट्स दिली जात असतील तर सरकारनं त्याचं उत्तर द्यायला हवं, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। बीड जिल्ह्यामध्ये होणाऱ्या पंकजा मुंडे समर्थकांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्यावं, आमदार सुरेश धस यांची मागणी। ठाकरेंचं वक्तव्य, गरज सरो वैद्य मरोचं उत्तम उदाहरण। दलित, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चनांनी ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मत दिलं, पण हे सर्व त्यांच्या खिसगणतीतही नाही। उद्धव ठाकरेंच्या शनिवारच्या पत्रकार परिषदेला प्रकाश आंबेडकरांचं एक्सवरून पोस्ट करत उत्तर। सांगली शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली, आज दिवसभर सांगली शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प राहणार। पालघरमध्ये पुन्हा पाणी कपातीचं संकट ओढावण्याची शक्यता, धामणी, कवडास आणि वांद्री या 3ही धरणांमध्ये एकूण 23% पाणी साठा शिल्लक, पाणी कपातीची झळ जिल्ह्यातल्या नागरिकांना बसणार। नाशिक जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे नाशिककरांवर पाणी कपातीचं संकट, गंगापूर धरणात पुढील 28 दिवस पुरेल इतकाच पाणी साठा शिल्लक। सांगली जिल्ह्यामध्ये मदत कार्यासाठी एनडीआरएफचं पथक दाखल, संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकूण 30 जवानांचं पथक दाखल, हे पथक 30 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यामध्ये कार्यरत राहणार। नाशिकच्या देवळामध्ये पावसाची दमदार हजेरी, पावसामुळे शेतकरी सुखावले, शेती कामांना वेग। हिंगोलीच्या सेनगावात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस, शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण, पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, हवेमध्ये कमालीचा गारवा। भिवंडीमध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार दुपारनंतर शहरामध्ये दमदार पाऊस, पावसामुळे शहरातील भाजी मार्केट आणि बाजारपेठेत गुडघाभर पाणी, अचानक पाणी वाढल्यानं भाजी मार्केटमध्ये तारांबळ। मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतल्या खेडमधल्या मुख्य बाजारपेठेत शिरलं पाणी, गटारं तुंबल्यामुळे पाण्याचा लोंढा, दुकानांमध्ये, गांधी चौकात पाणीच पाणी। धाराशिव शहरासह तालुक्यातल्या सारोळा परिसरात जोरदार पाऊस, शेतकरी सुखावले, 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। धाराशिव जिल्ह्यातले शेतकरी पावसानं सुखावले, जिल्ह्याभरात पेरणींना वेग, बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली सुरू। दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये यावर्षीच्या मृग नक्षत्रातल्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा। साताऱ्यातल्या फलटण परिसरामध्ये जोरदार पाऊस, दुधेबावी मोगराळे रस्त्यावरील दडस वस्तीजवळचा पूल खचला। यवतमाळमध्ये पावसाची जोरदार हजेरी, दमदार पावसाच्या हजेरीमुळे कापूस लागवडीला वेग। हिंगोलीच्या येलकीमध्ये सोयाबीन लागवडीला सुरुवात, हिंगोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, खरीपाच्या पेरण्यांना वेग। वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाची दडी, पेरण्याही खोळंबल्या, शेतकरी चिंतेत। बुलढाण्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस, खामगाव, चिखली आणि शेगाव तालुक्यात पाऊस, पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग।
वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या भामदेवी परिसरातला निर्माणाधीन बंधारा फुटला। 3 शेतकऱ्यांच्या शेतात पुराचं पाणी शिरल्यानं शेतीचं नुकसान। नुकसानाची पाहणी करून मदत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी। धाराशिवच्या इटकूर गावात झालेला जोरदार पावसामुळे शेतातील बंद असलेल्या बोरवेलमधून उडाले पाण्याचे उंच फवारे। सारोळाच्या बंधारा आणि नदी नाले तुडुंब। नागपूरच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस। उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा। रायगडमध्ये एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट। 24 तासात दरड हटवण्याचं काम सुरू। महाड वरांध भोर पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोसळली होती दरड। मुंबईतल्या कुर्ला, टिळकनगर, नेहरूनगर भागात दरवर्षी पाणी साचण्याची समस्या, मात्र यंदा ही समस्या गंभीर स्वरूपाची होणार नाही, आमदार मंगेश कुडाळकर यांना विश्वास। भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। तुमसर तालुक्यातल्या गराबखेडा इथं वीज पडल्यानं 2 बैलांचा मृत्यू। सांगलीतल्या आटपाडी तालुक्यातल्या पश्चिम भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। आंबे बनमळा इथं झाडाला बांधलेली जनावरं पाण्यामध्ये बुडताना शेतकऱ्यांना वाचवली। पुण्यातल्या दौंडमधल्या दापोडी गावात विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातल्या 3 व्यक्तींचा मृत्यू। मयतांच्या वारसांना महावितरणमार्फत प्रत्येकी 4 लाखांची मदत दिली जाणार। तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी आज वाराणसीला जाणार। 20,000 कोटी रुपयांचा पीएम किसान योजनेचा हप्ता मोदी वाराणसीच्या नागरिकांना देणार। आज दिल्लीमध्ये भाजपची बैठकीसाठी महाराष्ट्रातनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुद्धा वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। या भेटींमुळे चर्चांना उधाण। अमित शहांची मणिपूर प्रश्नावरील बैठक। मणिपूरमध्ये शांतता राखण्यासाठी सरकार प्रयत्नशील। मैतेई आणि कुकी समुदायाशी लवकर बोलून मार्ग काढणार, तर हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे शहांचे निर्देश। शरद पवार आजपासून पुन्हा 3 दिवसीय बारामती दौऱ्यावर। बारामती लोकसभा मतदारसंघातल्या दुष्काळी भागाचा दौरा झाल्यानंतर शरद पवार बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर। ओबीसी शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आंदोलकांचं म्हणणं ऐकून घेणार। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आजपासून राज्यव्यापी दौऱ्यावर। अहमदनगरमधून होणार दौऱ्याला सुरुवात। एकच लक्ष विधानसभा क्षेत्र ब्रीदवाक्यासह दौरा होणार सुरू। रायबरेलीची खासदारकी कायम ठेवण्याचा राहुल गांधींचा निर्णय। वायनाडमधून प्रियंका गांधी लढणार। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा। प्रियंका गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात। काँग्रेस कार्यकर्त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण। रायबरेली की वायनाड या प्रश्नाचं उत्तर शोधणं सोपं नव्हतं। खासदार राहुल गांधींची प्रतिक्रिया। अधूनमधून वायनाडमध्ये भेट देतच राहणार, राहुल गांधींची माहिती। निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणाऱ्या प्रियंका गांधींना राहुल गांधींकडून शुभेच्छा। पत्रकार परिषदेनंतर भावानं बहिणीला मिठी मारत दिल्या शुभेच्छा। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 2 केंद्रीय मंत्र्यांवर मोठी जबाबदारी। भूपेंद्र यादव भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी, तर अश्विनी वैष्णव यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक सहप्रभारी म्हणून नियुक्ती। राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारी आणि सहप्रभाऱ्यांची नियुक्ती। राज्यात भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता। भाजपला राज्यामध्ये अपेक्षित यश न मिळाल्यामुळे मोठे बदल होणार। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या मतमोजणीत 19व्या राऊंडनंतर आमची मतं मोजलीच नाहीत, अनिल परब यांचा आरोप। एआरओ आणि आमच्या मतांमध्ये 650 मतांचा फरक, परब यांचा दावा। उत्तर पश्चिम मुंबई मतमोजणीमध्ये कथित गैरप्रकार प्रकरणी मतमोजणीनंतर मोबाईल बदलले, अनिल परब यांचा आरोप। तर मोबाईल कोणी वापरावा याचा नियम देशभर सारखा असावा, परब यांचं मत। उत्तर पश्चिम मुंबईतल्या निकालाविरोधात कोर्टात जाणार, कोर्टाकडे फेर मतमोजणीची मागणी करणार, अनिल परब यांचं वक्तव्य।
निवडणूक आयोग भाजपच्या नियंत्रणात नसतं तर 40 जागाही आल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप. मनोज जरांगेंच्या विरोधात फेसबुक पोस्ट, 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, युवकाच्या विरोधात हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लोकसभेत राष्ट्रवादीनं मोठं मन दाखवून शिवसेनेला जास्त जागा दिल्या. आता विधानसभेत महाविकास आघाडीनं राष्ट्रवादीला जास्त जागा द्याव्यात. आमचे 85 आमदार निवडून आणण्याची इच्छा आहे, रोहित पवारांनी व्यक्त केली भावना. अजित पवारांचं कुटुंब वेगळं आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील कुटुंब वेगळं. रोहित पवारांनी अजित पवारांबाबत केलं स्पष्ट. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंनी अजित पवारांबाबत बोलताना आम्ही कुटुंब म्हणून एक आहोत असं म्हटलं होतं. कायदेशीर सल्ला घेऊन संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करणार, भाजप नेते निलेश राणेंचा इशारा. संजय राऊतांनी नारायण राणे यांचा विजय हा पैसे वाटून झाल्याचा केला होता आरोप. रवी राणांचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांना पराभव पचवता आलेला नाही. बच्चू कडूंचा आमदार रवी राणांवर पलटवार. बच्चू कडूंच्या उमेदवाराकडे पैसे कुठून आले त्याची चौकशी करावी, राणांनी केला होता आरोप. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसणार. नरेंद्र पाटलांचा महायुतीला घरचा आहेर. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे 61 कर्मचारी काढल्यामुळे कर्ज परताव्यावरही होणार परिणाम. ठाकरे गटातले आमदार विलास पोतनीस आणि त्यांच्या सशस्त्र पोलीस सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल. मतमोजणीच्या दिवशी नेस्कोतल्या उत्तर पश्चिम मुंबई मतमोजणी केंद्रात विनापरवाना प्रवेश केल्याचा आरोप. वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत 12 पैकी 2 इमारतींचं 80% काम पूर्ण. अंदाजे 550 पात्र रहिवाशांना डिसेंबरमध्ये ताबा मिळणार. विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लढणार. आमदार चंद्रकांत नवघरेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम. धुळे जिल्ह्यातल्या 5 पैकी 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसंग्राम पक्षाचा उमेदवार देऊन निवडणूक लढवण्याचा माजी आमदार अनिल गोटेंचा निर्णय. विधानसभा मतदारसंघांमधनं बैठकांना सुरुवात. नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून महेंद्र भावसार यांच्यासाठी बैठकांचं सत्र सुरू. महेंद्र भावसार यांच्या प्रचारासाठी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण मैदानात. शिंदे गटाविरोधात अजित पवार ऍक्टिव्ह. महाराष्ट्र पोलीस दलातल्या 17,000 पदांसाठी 17,76,256 अर्ज. कारागृह विभागातील 1,800 पदांसाठी 3,72,000हून अधिक अर्ज. 19 जूनपासून भरती प्रक्रिया. अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार भटकर यांची माहिती. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या 119 पदांसाठी 7,019 अर्ज. ठाणे ग्रामीण पोलीस भरती प्रक्रिया 19 जून ते 1 जुलै दरम्यान होणार. ठाणे शहरातल्या 666 रिक्त पोलीस पदांसाठी भरती होणार. मैदानी चाचणी प्रक्रिया 19 जूनपासून सुरू होणार असल्याची अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव यांची माहिती. रायगड जिल्ह्यातल्या 422 पोलीस पदांसाठी 31,063 अर्ज दाखल. भरती 21 जूनपासून नेहुली इथल्या क्रीडा संकुलामध्ये पार पडणार. कोल्हापूर पोलीस दलातल्या शिपाई पदाच्या 154 आणि पोलीस चालक पदाच्या 59 जागांसाठी 19 ते 25 जून दरम्यान भरती प्रक्रिया राबवली जाणार. पोलीस मुख्यालयाजवळच्या पोलीस परेड ग्राउंडवर भरती प्रक्रिया होणार. धाराशिव जिल्ह्यामध्ये पोलीस शिपायांच्या 99 तर चालक पदाच्या 44 जागांसाठी भरती होणार. पोलीस भरतीसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थित राहण्याचं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचं आवाहन. वाशिम जिल्ह्यातल्या पोलीस दलात 68 रिक्त जागांसाठी एकूण 4,175 अर्ज. 19 जूनला होणार मैदानी चाचणी. पावसामुळे जर मैदानी चाचणी झाली नाही तर भरती उमेदवारांना पुढील तारीख दिली जाणार. वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची माहिती. मुंबईसह राज्यामध्ये म्हाडा 12 ते 13,000 घरांची निर्मिती करणार. विविध उत्पन्नांच्या गटातल्या लोकांसाठी ही घरं उपलब्ध होणार. चिखलीकरांच्या आभार दौऱ्यात पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची. महानगर अध्यक्षांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून विरोध. महानगर अध्यक्षांनी लोकसभेत प्रचार केला नसल्याचा भाजप पदाधिकाऱ्यांचा आरोप. बॉस पुण्याचे मालक असं लिहित गुंड गजा मारणेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गजा मारणेचे गुंडगिरी तसंच दम भरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत. पुणे पोलिसांनी सज्जड दम दिल्यानंतरही व्हिडिओ व्हायरल.
जेजुरी गडावर घोडा किंवा बैल आणण्यास मंदिर प्रशासनाच्या वतीनं बंदी. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंदिर प्रशासनानं घेतला निर्णय. नाशिकच्या सूर्यवंशी कुटुंबाला त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेताना धक्काबुक्की आणि मारहाण प्रकरणाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा. दोषींवर कारवाईच्या दिल्या सूचना. जिल्हाधिकारी जलद शर्मा यांची माहिती. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी त्र्यंबकेश्वर इथं घेतली आढावा बैठक. सिंहस्थ आणि श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर इथं येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनाची योग्य सुविधा मिळावी यासाठी केल्या सूचना. त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रकार आणि जिल्हाधिकारी दौरा यांचा काहीही संबंध नाही. त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांना धक्काबुक्की झाल्याच्या आरोपानंतर मंदिर समितीचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांची माहिती. वाशिमच्या कारंजामधल्या पिंपरी फॉरेस्ट इथल्या अडाण प्रकल्पाच्या ठिकाणी पोहण्यासाठी गेलेल्या 3 युवकांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू, तर एकाचा रेस्क्यू टीमकडून शोध सुरू. अमरावतीच्या छत्री तलावात 2 मुलांचा बुडून मृत्यू. उमर शेख मेहबूब आणि अयान राजू शहा अशी मृत मुलांची नावं. 5 ते 6 तरुण छत्री तलावावर आले होते पोहण्यासाठी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या खुलताबादच्या दत्तधाम मंदिर परिसरात रील बनवण्याच्या नादात तरुणीचा मृत्यू. ड्रायव्हिंग येत नसून सुद्धा रीलसाठी तरुणी चालवत होती कार. नंदुरबारच्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर मार्गावर भीषण अपघात. ट्रक चालकानं दुचाकीस्वाराला धडक दिल्यामुळे 2 तरुणांचा जागीच मृत्यू. घटनास्थळी नातेवाईकांचा आक्रोश. मुंबई गोवा महामार्गावरच्या परशुराम घाटामध्ये तिहेरी अपघात. कार आणि कंटेनर यांच्यामध्ये झालेल्या अपघातात मालवाहू कंटेनर घाटात उलटला. रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. भंडारा जिल्ह्यातल्या जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या एका गावात 25 वर्षीय मतिमंद मुलीचा गैरफायदा घेत सामूहिक अत्याचार. जवाहरनगर पोलिसांनी केली 2घांना अटक. जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धाला मारहाण. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. भंडारा जिल्ह्यातल्या गोसेखुर्द इथली घटना. 2घांना अटक. नाशिकच्या म्हसरूळ परिसरात झालेल्या हत्येचा उलगडा. 4 संशयित आरोपींना पिंपरी चिंचवडमधून अटक. जुन्या वादातून हत्या केल्याचं पोलीस तपासात आलं समोर. भाईंदरमधल्या खारे रोड मार्केट परिसरातल्या 2 दुकानांना आग. आगीमध्ये दुकानातल्या सामानाचं मोठं नुकसान. आगीचं कारण अस्पष्ट. बीडमधल्या बाह्यवळण रस्त्यावर 26 लाखांचा गुटखा जप्त. या प्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल. बीड ग्रामीण पोलिसांसह मांजरसुंबा महामार्ग सुरक्षा पथकाची कारवाई. लोकसभेच्या अध्यक्षपदाचा उमेदवार सहमतीनं ठरवणार. राजनाथ सिंहांवर उमेदवाराबाबत सहमती घडवण्याची जबाबदारी. लोकसभेचा अध्यक्ष भाजपचाच. उपाध्यक्षपद मात्र एनडीएच्या घटक पक्षाला देणार. एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय फ्लाईटमध्ये एका प्रवाशाच्या जेवणामध्ये सापडलं ब्लेड. एक्सवर पोस्ट शेअर करत प्रवाशानं दिली माहिती. एअर इंडियानं वस्तुस्थिती स्वीकारत मागितली माफी. अमेरिकेमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबारात 2घांचा मृत्यू. अनेक जण जखमी. टेक्सास पार्क आणि डेट्रॉईट उपनगरांमध्ये गोळीबाराच्या घटना. नवी दिल्लीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी घेतली अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांची भेट. अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातल्या नेत्यांचं शिष्टमंडळही उपस्थित. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातल्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कांचनजंगा एक्सप्रेसच्या अपघात स्थळाला दिली भेट. रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण झाल्याची अश्विनी वैष्णव यांची माहिती. रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास मृताच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये भरपाई मिळणार. तर गंभीर जखमींसाठी 2.5 लाख आणि किरकोळ जखमींसाठी 50,000 मिळणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून महाराज सिनेमा विरोधात मोर्चा. चित्रपट बंद करण्याची मागणी करत बोरिवली पोलीस स्टेशनवर काढला मोर्चा. चित्रपट निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुष्पा 2 सिनेमा 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार. 15 ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित होणार होता. चित्रपटाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.